सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज रात्री 9 वाजता तुमच्या मनातली कितीही कठीण इच्छा असू द्या, कितीही वर्षांपासून ती दडलेली असू द्या, परंतु आज रात्री 9:09 मी जो सांगते उपाय तो केल्याच्या नंतर तुमच्या मनातली कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होणार आहे। ती इच्छा का पूर्ण होणार आहे हे सर्वांनाच कदाचित माहिती असेल, कारण आजचा जो दिवस आहे हा 9 हा अंक म्हणजे पोर्टल जो आज खुला झालेला आहे। 9:09 ही रेमेडी तुम्हाला करायची आहे। ब्रह्मांडात आपण ज्या काही गोष्टी आपल्या मनातून बोलत असतो त्या ब्रह्मांड आपल्याला पुन्हा नव्याने त्याच गोष्टी म्हणजे त्याच इच्छा पूर्ण करून आपल्याला देत असतो। आजचा जो दिवस आहे तो बघा 9वा महिना आहे आणि त्यातनंच 2025 ह्या आपल्या सालाचे जे अंक आहे, जे साल आहे त्याच्या अंकाची जी बेरीज होते ती सुद्धा 9 होते आणि रात्री 9च्या टायमात हा आपल्याला उपाय किंवा रेमेडी ज्याला म्हणता येईल तो उपाय किंवा रेमेडी आपल्याला करायची आहे। म्हणजे 9 हा पोर्टल आज खुला झालेला आहे आणि आजचा लास्ट दिवस आहे। आज जर तुम्ही हा उपाय किंवा रेमेडी केली नाही तर पुन्हा हा 9चा पोर्टल उघडणार नाही। त्यामुळे आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे। तुमच्या मनातली कठीणातली कठीण इच्छा, मग ती कुठलीही असू द्या, तुमचं शिक्षण होत नाही किंवा तुम्हाला तुमचं लग्न होत नाही किंवा तुमच्याकडे पैसा नाही किंवा तुम्हाला लक्झरी जीवन जगायचं आहे, ज्या पण कुठल्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण करण्याचा दिवस म्हणजे आजचा जो आहे तो महत्त्वाचा दिवस। सकाळचा वेळ निघून गेलेला आहे, परंतु रात्रीची वेळ जी आहे ती आपल्या हातात आहे। 9:09 आधीच तुम्हाला ही रेमेडी करायला बसायचं आहे। तुमच्या मनातली जी पण कुठली इच्छा आहे ती सर्वात महत्त्वाची गोष्ट 5 मिनिटे आधीच चित्त एकाग्र करा। म्हणजे काय, तुम्हाला जी पण कुठली इच्छा तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे त्याचं चित्र व्यवस्थितपणे रंगवा। त्यानंतर काय करायचं, 9 जी तेजपत्त्याची पानं आहे, ज्याला दालचिनीची पानं असं आपण म्हणतो, ती पानं घ्यायची आहेत जी अख्ख्या मसाल्यात असतात। एक हिरवा किंवा लाल रंगाचा पेन घ्यायचा इंकचा आणि त्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा किंवा मेणबत्ती घेतली तरीही चालेल। आता जिथे कुठे तुम्ही एकांतात बसाल तर अत्यंत सुंदर राहील, कारण बाजूला आणि आजूबाजूला कोणी असेल तर काही विचारणार नाही ह्याची काळजी घ्या। आता एकांतात बसायचं आणि त्यानंतर तुमची जी पण काही इच्छा आहे, जे 9 तुम्ही तमालपत्र घेतलेले आहे त्या तमालपत्रावर तुमची इच्छा अगदी एका शब्दात लिहायचं आहे। लग्न असेल तर लग्न लिहा, नोकरी असेल नोकरी लिहा आणि बंगला असेल बंगला लिहा। म्हणजे जी पण कुठली तुमची इच्छा आहे ती तुम्हाला एकाच शब्दात लिहायची आहे। त्यानंतर तुम्हाला ही जी इच्छा बोलून झाल्याच्या नंतर तुम्हाला 5 मिनिटे पुन्हा आपलं जे चित्र आहे ते रंगवायचं आहे। म्हणजे काय, तुम्ही जी पण कुठली इच्छा लिहिलेली असेल ती इच्छा मनातल्या मनात चित्र रंगवायचं आहे, डोळ्यासमोर चित्र आणायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, थँक्यू युनिवर्स किंवा धन्यवाद युनिवर्स अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक तेजपत्ता एक हातात घ्यायचा आणि प्रत्येक वेळेला धन्यवाद युनिवर्स ही तुमची जी काही इच्छा लिहिलेली आहे ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला 9 जे तमालपत्र तुम्ही घेतलेले आहे ते 9 तमालपत्र तुम्हाला प्रत्येक वेळेला हातात घेऊन युनिवर्सचे धन्यवाद मानायचे आहे। त्यानंतर हे 9 तमालपत्र तुम्हाला जो तुम्ही दिवा किंवा जी मेणबत्ती घेतली असेल त्याच्यावर एक एक करून व्यवस्थितपणे जाळून घ्यायचं आहे। आता ती जी राहिलेली राख आहे ती राख तुम्हाला तशीच उचलायची आहे आणि आपल्या घराच्या बाहेर जाऊन 9 वेळेला हळूहळू ही राख फुंकायची आहे। पुन्हा धन्यवाद युनिवर्स असं म्हणायचं आहे। म्हणजे युनिवर्सचे धन्यवाद मानायचे आहे आणि तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे असं म्हणून पुन्हा तुम्ही घरात यायचं आहे। हा उपाय तुम्हाला आज रात्री 9:09 कंप्लीट झाला पाहिजे आणि आजपासून पुढच्या 9 दिवस तुम्हाला हा कंटिन्यू उपाय करायचा आहे, रेमेडी करायची आहे। ह्याने तुमच्या मनातली जी पण कुठली दडलेली इच्छा आहे, कठीणातली कठीण इच्छा आहे ती अगदी 9 दिवसाच्या आत तुम्हाला पूर्ण होताना दिसेल। अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। 9चा पोर्टल असं खुला झालेला आहे, ह्याच्या आधी सुद्धा होऊन गेलेला आहे। 27 तारखेला बघा 27ची जी बेरीज आहे ती सुद्धा 9च येते, म्हणजे 2 + 7 म्हणजे 9 झाली। त्यामुळे आज 27 तारीख आहे। आजचा दिवस नक्कीच तुम्ही ही रेमेडी करा आणि तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करा। व्हिडिओ कळला असेल, तुम्हाला नसेल कळला तर पुन्हा थोडासा मागे या आणि पुन्हा व्यवस्थित व्हिडिओ ऐका। आता व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।